तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशा आहात तुम्ही? सर्वच चांगलेच असाल. तर आज जात आहे मी मार्केटमध्ये आणि हा टेडी किती लूज झाला आहे आणि मला याला बघून असं वाटतंय की याला डायरेक्ट ICU मध्येच ऍडमिट करावं लागेल. मी तर खूप वेळची रेडी झाली होती, पण माझी मावशी आणि माझी आई यांनाच खूप जास्त टाइम लागत होता. तर म्हटलं चला थोडा वेळ बाहेर थांबा. माझी बहीण मस्त सायकल चालवत होती आणि तिने ही सायकल कालच घेतली, तर नुसतं ही सायकलच चालवत आहे. मग माझ्या पण मनात आलं की मी पण थोडी सायकल शिका, कारण मी आतापर्यंत सायकल शिकली नाही आहे. कारण सर्व म्हणत होते की सायकल शिकायसाठी एकदा सायकल वरून पडायच लागते, म्हणून मी काही सायकल शिकलीच नाही आतापर्यंत. आणि ही बघा माझी बहीण. ये अमरावती में का सबसे फेमस बॉल है। त्यानंतर मग एवढा वेट करून फायनली या रेडी झाल्या आणि आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट गेलो ऑटो बघायला. मग आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि निघालो आणि डायरेक्ट पोहोचलो नवी वस्तीमध्ये. आणि पोहोचल्याबरोबर तर यांची भेल खायचीच इच्छा झाली. आणि इकडे माझी तब्येत खराब होती, म्हणून मला भेल पण खाता येत नव्हती, कारण डॉक्टरनी सांगितलं होतं की तू बाहेरचं अजिबात खायचं नाही. आणि या माझ्यासमोर मस्त एक्स्ट्रा टेस्ट घेऊन भेल खात होत्या. पण जाऊ द्या, नेस्टले मार्केटची शॉपिंग तर भेल खाण्यापासूनच सुरू होते. आणि त्यानंतर चालू झाला सगळ्यात डेंजरस टास्क, तो म्हणजे साडीच्या शॉपिंगचा. कारण साडी घ्यायला यांना एवढा वेळ लागत होता ना की मला वाटत होतं मार्केट तर बंद होईल, पण यांचं सिलेक्शन नाही. आणि फायनली झाली यांची साडीची शॉपिंग आणि आम्ही तिथून निघालो. तोपर्यंत ही बघा माझी बहीण व्लॉग पण बनवायला लागली होती. आणि तेव्हाच मला इथे छत्रपती शिवाजी महाराज दिसले आणि त्यांना बघून माझं मन एवढं प्रसन्न झालं होतं ना की तुम्हाला काय खरंच खूप छान वाटत होतं. आणि आजचा हा मुमेंट खूप स्पेशल झाला होता खरंच. आणि मग यांनी भाजीपाला वगैरे घेतला आणि तिथून आम्ही निघालो. आणि आणखी पण यांचं थोडं सामान राहिलंच होतं घ्यायचं, तर मग यांनी सामान घेतलं आणि मी मस्त आरामात तिथे बसून गेली. हे झालं मग यांचं सामान वगैरे घेणं आणि आम्ही तिथून फायनली निघालो आणि डायरेक्ट बसलो ऑटोमध्ये. नंतर मग फायनली ऑटो निघाला आणि आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्याबरोबर तर मी झोपलीच, कारण खूप जास्त थकली होती मी. असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर कराल. बाय बाय.